सांगलीतल्या हॉस्पिटल तोडफोड प्रकरणी डॉक्टरांकडून निषेध नोंदवण्यात आला आहे। हॉस्पिटलची तोडफोड करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी या मागणीसाठी आणि घटनेचा निषेध म्हणून इंडियन मेडिकल असोसिएशनच्या नेतृत्वाखाली सांगली जिल्ह्यातील डॉक्टरांनी मोर्चा काढला। तोडफोड करण्यात आलेल्या आदित्य हॉस्पिटलपासून पोलीस मुख्यालयापर्यंत काढण्यात आलेल्या मोर्चामध्ये काळ्या फेती बांधून सांगली जिल्ह्यातील नामवंत डॉक्टरांसह कर्मचारी देखील सहभागी झाले होते। 2 दिवसांपूर्वी वंचित बहुजन आघाडीकडून रुग्णालयात मोफत उपचार असताना देखील पैसे घेण्यात येत असल्याचा आरोप करत आदित्य हॉस्पिटलची तोडफोड करण्यात आल्याचा प्रकार घडला होता। मी डॉक्टर शरद सावंत आदित्य हॉस्पिटल विश्रामबाग येथे गेले 25 वर्ष वैद्यकीय सेवा पुरवत आहे। गेल्या 25 वर्षाच्या इतिहासामध्ये ज्या वेगवेगळ्या योजना, शासकीय योजना मी जे देशसेवेसाठी राबवत आहे त्यामध्ये आजपर्यंत कोणतीही एकही तक्रार आमच्या हॉस्पिटल विरोधात किंवा माझ्या विरोधात नाही। असे असताना काही विघ्न संतोषी लोकांनी जो आदित्य हॉस्पिटल याच्यावरती परवा जो भ्याड अतिरेकी हल्ला केला आणि त्याच्यामध्ये हॉस्पिटलचं नुकसान केलं, काही महिला कर्मचाऱ्यांना मारहाण केली, हॉस्पिटलचं कॉम्प्युटर्स, काही इक्विपमेंट्स तसेच काचा वगैरे फोडल्या। कारण म्हणजे हे हॉस्पिटल आमच्या पोलीस यंत्रणेपासून फक्त 50 मीटरच्या अंतरावरती आहे। पोलीस लोकांनी माझ्या हॉस्पिटलला तात्काळ त्यावेळी सेवा पुरवली, अतिशय चांगली त्यांनी मूव्हमेंट केली आणि माननीय SP साहेब आणि त्यांचे सहकारी यांनी या सर्वांना अटक करून त्यांच्यावरती पुढील कारवाई केली। खरं म्हणजे अशा पद्धतीचा हल्ला हा कुठल्याही परिस्थितीत कोणावरती व्हायला पाहिजे, नाहीतर जे आम्ही आज डॉक्टर मंडळी जे रुग्णसेवा ही देशसेवा आणि राज्यसेवा जी करत आहोत आम्ही त्याच्यातून खचून जाऊ आणि आम्हाला भविष्यात अशा पद्धतीची सेवा पुरवायला फार अवघड वाटेल। याच्यामध्ये माझ्या हॉस्पिटलचे सर्व कर्मचारी, माझे इथले सहकारी मित्र, काही समाजसेवक आणि तसेच पोलीस मंडळी, आमच्या सांगली मिरजेचे IMAचे पदाधिकारी, तसेच राज्याचे IMAचे पदाधिकारी आणि केमिस्ट असोसिएशनचे लोक, पॅरामेडिकल स्टाफ व इतर सर्व हॉस्पिटलच्या कर्मचारी यांनी आज SP साहेबांना भेटून जे निवेदन दिलं, तसेच माझे सर्व पत्रकार मित्र यांनीही आम्हाला चांगलं सहकार्य केलं। खरं म्हणजे अशा पद्धतीचे हल्ले भविष्यात होऊ नयेत म्हणून मी माननीय मुख्यमंत्री साहेब तसेच आमचे पंतप्रधान साहेब यांना नम्र विनंती करतो की डॉक्टरांच्या विरुद्ध हल्ल्याबद्दल काहीतरी एकदम कडक असा कायदा लागू व्हायला पाहिजे, नाहीतर माझ्यासारखा सुद्धा प्रामाणिकपणे काम करणारा 25 वर्षापेक्षा जास्त सेवा केलेला डॉक्टर खचून जाणार आहे। नवीन डॉक्टर जे पोलीस यंत्रणेपासून जवळ असून सुद्धा असे हल्ले करतात की आमच्यावरती आणि पोलीस यंत्रणेवरती केलेला हा हल्ला आहे। मी तर म्हणेन की अशा पद्धती झाल्यावर कडक कायदा करावा, एवढीच माझी या आमच्या शासनाला आणि सरकारला नम्र विनंती आहे। धन्यवाद। 2 दिवसापूर्वी आदित्य हॉस्पिटलमध्ये जो दंगा झाला, ज्यामध्ये 15 ते 17 लोकांनी येऊन पूर्ण हॉस्पिटलची तोडफोड केली व हॉस्पिटलच्या कामगारांना जी मारहाण केली, या प्रकारचे हल्ले यापुढे सहन केले जाणार नाहीत। तर तसेच प्रशासनाने जी कारवाई करून त्यांना अटक केली त्याबद्दल मी प्रशासनाचे आभार मानतो। पण ह्या लोकांना 2010 मेडिकल ॲक्टखाली शिक्षा व्हावी व नॉन बेलेबल ॲक्टखाली त्यांना कोणताही जामीन मंजूर होऊ नये यासाठी सांगली मिरज IMA, सर्व डॉक्टर्स, त्यानंतर गुलाबराव पेठे मेडिकल कॉलेज, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज, भारती विद्यापीठ, GP असोसिएशन, निमा, डेंटल, नर्सिंग, इम्पा, सर्व प्रकारचे डॉक्टर्स एकत्र येऊन जो मूक मोर्चा काढला आहे त्याला खूप मोठा प्रतिसाद लाभला आहे। प्रशासनाला आम्ही विनंती करतो की ह्या लोकांबद्दल कडक कारवाई करण्यात यावी, तसेच प्रशासनांनी ह्यापुढे असे लोकांनी हल्ले करू नये म्हणून त्यावर हॉस्पिटलला प्रोटेक्शन देण्यात यावे। तसेच एक सिंगल पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट अपॉइंट करून ज्या ठिकाणी अशा घटना घडतील त्या ठिकाणी तात्काळीनं पोलीस फोर्स उपलब्ध करून ह्या प्रकारे हे करेल। तसेच मीडियाला मी आवाहन करतो की 2010 हा जो कायदा आहे तो पूर्णपणे सविस्तर प्रत्येक मीडियानी त्यांच्या पेपरमध्ये, त्यांच्या प्रिंट मीडियामध्ये छापावा, कारण बऱ्याच लोकांना हा कायदा माहिती नाही, त्यामुळे अशा घटना घडतात। ह्या कायद्याची माहिती जर लोकांना झाली तर ह्या प्रकारचे पुढे हल्ले होणार नाहीत। प्रशासनाचे मी आभार मानतो की ज्या प्रकारे त्यांनी अटक केलेली आहे आणि ते कोर्टासमोर त्यांना सादर केले आहे, तर आणखी प्रयत्न करून त्यांना 2010 खाली नॉन बेलेबल वॉरंट मंजूर व्हावा। थँक्यू।